आनंदाचे क्षण आणण्यासाठी जे जे करणं अपेक्षित आहे ते आम्ही करू. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की आता बोलण्यापेक्षा कृतीतनं आपण सर्वसामान्य माणसासाठी जो वड मी आजपर्यंत दिला आहे आणि त्याला केंद्रबिंदू मानून मी जे काम केलं आहे तेवढ्याच ताकदीनं काम करत राहणार आहे. एकनाथ शिंदेनी पक्षामध्ये स्वागत केलंय, तुम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ आहात, काम करत आहात, या सगळ्या याच्यावर कसं त्यांच्या निश्चितपणे मला वाटतं आता त्यांच्या नेतृत्वाखाली आता NDA आघाडीचा एक पक्ष म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात त्या ठिकाणी आनंदाचे क्षण आणण्यासाठी जे जे करणं अपेक्षित आहे ते आम्ही करू. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की आता बोलण्यापेक्षा कृतीतनं आपण महायुतीचा आज निकाल विधान परिषदेचा येतोय, मोठ्या प्रमाणात महायुतीने यश मिळवलंय राज्यामध्ये. परत निश्चितपणे जे निवडून आले असतील त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. सर्वसामान्य माणसासाठी जो वड मी आजपर्यंत दिला आहे आणि त्याला केंद्रबिंदू मानून मी जे काम केलं आहे तेवढ्याच ताकदीनं काम करत राहणार आहे. एकनाथ शिंदेनी पक्षामध्ये स्वागत केलंय, तुम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ आहात, काम करत आहात, या सगळ्या याच्यावर कसं त्यांच्या निश्चितपणे मला वाटतं आता त्यांच्या नेतृत्वाखाली आता NDA आघाडीचा एक पक्ष म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात त्या ठिकाणी आनंदाचे क्षण आणण्यासाठी जे जे करणं अपेक्षित आहे ते आम्ही करू. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की आता बोलण्यापेक्षा कृतीतनं आपण महायुतीचा आज निकाल विधान परिषदेचा येतोय, मोठ्या प्रमाणात महायुतीने यश मिळवलंय राज्यामध्ये. परत निश्चितपणे जे निवडून आले असतील त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन.